2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हमीयुक्त आश्वासने देऊन मानसिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार वय 35 राहणार 66 धुम्मावस्ती लक्ष्मीपेठ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांच्याविरुद्ध ऑनलाईन तक्रार दिली आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्यास ही फिर्याद प्राप्त झाली आहे। मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दिनांक 3 मार्च 2014 रोजी शिवस्मारक शिंदे चौक सोलापूर येथे 10,000 रुपये खर्च करून सभा घेतली। सभेत संविधानावर हात ठेवून मी व माझे छावा संघटनेचे पदाधिकारी व 200 ते 250 लोकांनी नरेंद्र मोदी व भाजपला मतदान करण्याची जाहीर शपथ घेतली। 9 एप्रिल 2014 रोजी होम मैदानावरील मोदी फडणवीस यांच्या हमीयुक्त आश्वासन व निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून आम्ही 17 एप्रिल 2017 रोजी भाजपला मतदान केले। सोलापूरमधील उमेदवार शरद बनसोडे यांना निवडून आणले, परंतु त्यानंतर गेल्या 5 वर्षात मोदी यांनी एकही शब्द पूर्ण केला नाही। भारताचे जवळजवळ 500 सैनिक शहीद झाले, तरी त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांना मारले नाही। त्यामुळे त्यांनी माझ्या देशप्रेमाचा विश्वासघात केला। शेतकऱ्यांना हमी भाव दिला नाही, काले धन भारतात आणले नाही, तसेच सबका साथ सबका विकासही केला नाही आणि अच्छे दिनही दाखवले नाहीत। सोलापुरातील भाषणात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोलापुरातील कापड उद्योजकांना चालना आणि धनगर समाजाला आरक्षणही दिले नाही। या उलट 2014च्या निवडणुकीच्या वेळी दिलेली सर्व आश्वासनेही चुनावी जुमला होता, असे भाष्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले। त्यामुळे मला माझी फसवणूक झाल्याची खात्री झाली। त्यामुळे वरील आरोपीविरुद्ध माझी लेखी फिर्याद नोंदवून त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा करावा अशी तक्रार दिली आहे।